Hi students, good mornings. So this is the chemical kinetics third lecture. फर्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं केमिकल कायनेटिक्स डेफिनेशन्स, त्यामध्ये रेट ऑफ रिएक्शन्स. त्यानंतर सेकंड लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन्स. ओके, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन काय, कशाला म्हणतात मग ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन्स? इट इज डिफाइंड ॲज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट ॲट फायनाइट चेंजला. ओके, इट इज डिफाइंड ॲट फायनाइट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट विथ चेंज इन टाइम्स. ओके, तर ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शनचे आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. तर अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शनचं एक्सप्लेन करतो. ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शनचं एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल आहे पहा, H2 प्लस I2. ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शनचं एक्झाम्पल्स आहे, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शनचं एक्झाम्पल. सो फॉर्मेशन ऑफ HI, काय फॉर्मेशन होईल? HI. रिएक्शनला बॅलन्स करण्यासाठी याला 2 न काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. ओके, रिएक्शन बॅलन्स आहे. मग ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन कसं लिहिता येईल पहा, काय लिहिता येईल? ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन, सॉरी ॲव्हरेज रेट ऑफ काय असेल, कन्झम्पशन. ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ, कारण रिएक्टंट आहे, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत असते, म्हणून कन्झम्पशन होण्याचा रेट काय आहे, कशाचा? H2 चा. काय असेल मग? जर ज्याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत असते त्याला मायनस न काय करतो आपण, इंडिकेट करतो. काय ना मग ॲव्हरेज म्हणले की डेल्टा असेल, कॉन्सन्ट्रेशन लिहित असताना स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचं, कशाचं कॉन्सन्ट्रेशन? H2 चं, डिवायडेड बाय काय असेल मग इथं, डेल्टा टी, चेंज इन टाइम. देन ॲव्हरेज रेट ऑफ I2 पण काय झालेलं आहे, कन्झम्पशन झालेलं आहे, इथं काय येणार, कन्झम्पशन ऑफ, म्हणजे I2 चा कन्झम्पशन होण्याचा रेट काय आहे, I2 चा. हा पण डिक्रीज होत असतो, कमी होत असतो ड्युरिंग द केमिकल रिएक्शन. सो मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2 डिवायडेड बाय डेल्टा टी. ओके, देन इथं काय येणार मग, ॲव्हरेज रेट कशाचा, फॉर्मेशन होण्याचा, ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन, ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ काय, HI चा फॉर्मेशन होण्याचा रेट काय आहे. फॉर्मेशन म्हणलं की पॉझिटिव्ह आहे ना, डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ HI डिवायडेड बाय डेल्टा टी. एक गोष्ट आहे, इथं कोएफिशियंट 2 आहे, म्हणून त्याला काय लिहायचं मग, कोएफिशियंट 2 जर असेल 1/2 करायचं. ओके, सो दिस इज द ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन्स. ॲव्हरेज रेट ऑफ, आता काय लिहायचं तर शेवटी मग रिएक्शन्स, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन्स हे जे आहेत इक्वल टू लिहा, काय येणार मग, मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 डिवायडेड बाय डेल्टा टी. ज्या कॉन्सन्ट्रेशननं H2 डिक्रीज होतो त्याच कॉन्सन्ट्रेशननं किंवा त्याच रेटनं I2 काय होत असतो, डिक्रीज होत असतो, आणि त्याच कॉन्सन्ट्रेशननं 1/2 रेटनं हा HI जो आहे तो काय होत असतो, फॉर्मेशन होत असतो. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन्स. तर ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शनचे हे एक्झाम्पल सांगितलेले, जे प्रॉब्लेम्स आपण नंतर पाहू. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन जे आहे ते 2 प्रकारचे आहेत. एक आहे ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आणि दुसरा आहे इन्स्टंटेनियस रेट ऑफ
रिएक्शन्स. तर सेकंड पाहूत आपण ॲव्हरेज रेट इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन्स. इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन्स. पहा रेट ऑफ रिएक्शन आलं की ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन येईल, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आलं की इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन येतोच. काहीच नाही, फक्त नॉर्मल थोडंसं एक चेंज करायचं आहे आपल्याला. काय मग इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन जे आहे, इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन एक स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाइमला काय करायचं आहे, मेजर करत असतात. म्हणून इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन इज डिफाइंड ॲज change in concentration of reactant and product at a specific instant of time. ओके, मग काय लिहिता येईल आपल्याला इथं डेफिनेशन लिहितो पहा. इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन, instantaneous rate of reaction is defined as change in concentration of reactant and product at a specific instant of time. Change in concentration of reactant, change in concentration of reactant and product at a specific instant of time. स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाइम. ओके, इथं ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन मध्ये काय सांगितलं होतं, फायनाइट म्हणजे लार्ज चेंज झालेला असेल तर ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन असतो. स्पेसिफिक इन्स्टंट म्हणजे काय, खूप कमी टाइम मध्ये किंवा लगेच त्याच टाइमला एखाद्या केमिकल रिएक्शनचं जर रेट कॅल्क्युलेट करत असेल त्याला इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन म्हणायचं. म्हणजे थोड्या थोड्या टाइमला काय करायचं, रेट ऑफ रिएक्शन्स. जसं एक्झाम्पल सांगतो, एक हे आहे म्हणजे ॲव्हरेज रेट ऑफ म्हणजे काय, खूप लार्ज चेंज असतो. इंस्टंटेनियस म्हणजे काय, थोड्या वेळानंतर काय करायचंय, त्या केमिकल रिएक्शनचा रेट जो आहे तो मेजर करायचा आहे. ओके, त्याला म्हणतात इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन अँड ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन्स. ओके, मग आपल्याला इथं काय लिहिता येईल, मग इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन, इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू काय येणार मग इथं, इंस्टंटेनियस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, instantaneous change in concentration of reactant and product. Instantaneous change in concentration of reactant and product divided by change in time, divided by change in time. Okay, so for example, एक जनरल एक्झाम्पल सांगतो पहा. consider a reaction, reactant gives product. मग याचा इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन कसं लिहायचं, जिथं आपण ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन लिहिलं होतं तिथं इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन लिहायचं. कसं पहा, इंस्टंटेनियस रेट ऑफ काय असेल इथं, कन्झम्पशन असेल. ओके, कशाचा, आर चा. इंस्टंटेनियस रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ काय असेल, कन्झम्पशन ऑफ आर म्हणजे
इथं ॲव्हरेज जे लिहित होतो इथं काय लिहायचं, इन्स्टंटेनियस लिहायचं. फिनिश. एवढाच बदल आहे. अजून दुसरा काय बदल आहे पहा. कन्झम्पशन म्हणलं की ह्याच्यामध्ये परिणाम मायनस आहे, निगेटिव्ह. इथं डेल्टा लिहित असताना इथं काय लिहायचं, मग डी लिहायचं. ॲव्हरेज मध्ये डेल्टा लिहित होतो आपण, इथं काय लिहायचं, डी लिहायचं. म्हणजे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन जे आहे तो स्मॉल चेंज आहे म्हणून डी. काय येणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर डिवायडेड बाय इथं काय येणार मग डी टी. पहा डेल्टाच्या ऐवजी काय केलेलं आपण इथं डी लिहिलेलं आहे. पुढं इंस्टंटेनियस रेट ऑफ पी काय झालं, फॉर्मेशन ऑफ काय असेल इथं पी पॉझिटिव्ह असेल. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी डिवायडेड बाय डी टी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी ओके डिवायडेड बाय डी टी. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी डिवायडेड बाय डी टी. काहीच केलेलं नाही. ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन मध्ये आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन मध्ये काय चेंज आहे, इथं लिहायचं आहे डी. डेल्टाच्या ऐवजी डी लिहायचा, ॲव्हरेजच्या ऐवजी काय करायचं, इन्स्टंटेनियस. कन्झम्पशन आणि फॉर्मेशन बद्दल लिहिलेलं आहे, तर मी आता इथे लिहितो इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. रिएक्शनचा रेट लिहायचा आपल्याला, इक्वल टू लिहा काय येणार मग मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू प्लस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी डिवायडेड बाय डी टी येणार. ओके, सो दिस इज द इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन्स. ओके, काय दिलेलं आहे, इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन इज डिफाइंड ॲज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टर अँड प्रोडक्ट ॲट अ स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाइम. स्पेसिफिक इन्स्टंट म्हणजे खूप कमी वेळामध्ये काय करायचं आहे, कोणत्याही प्रोसेसचा किंवा कोणत्याही केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे तो काय करायचा आहे, आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. थोड्या वेळानंतर कोणत्याही प्रोसेसचं काय करायचं आहे, रेट आपल्याला काय स्पीड आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन्स या दोघांमधला काय फरक आहे, मग खूप जास्त दिवसानंतर. ओके, जसं की एक्झाम्पल आता जर सांगायचं म्हणजे तर एखाद्याला समजा कोरोना झालेला आहे. ओके, तर त्याचे जे टेस्ट आहे खूप जास्त दिवसानं जर आपण जर त्याला काय करत असेल, घेत असेल, तर तो झाला ॲव्हरेज. इन्स्टंटेनियस म्हणजे काय, डेली जर समजा त्याचे टेस्ट जर करत असेल, सो दिस इज द इन्स्टंटेनियस रेट. म्हणजे काय स्पीड आहे नेमकं ते आपल्याला, त्याचा वाढण्याचा जो स्पीड आहे काय आहे ते आपल्याला इथं समजेल. सो दिस इज द इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन अँड ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन्स. त्याचे एक्झाम्पल्स पाहू. त्याच्या अगोदर इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन जे आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं करायचं त्याबद्दल सांगतो. जसं ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन्स आपण पाहिलेलं आहे. ओके, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तसंच इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शनचं काय आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कशाचं, इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शनचं. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणलं की रिएक्टर आणि याच्यामध्ये प्रोडक्ट राहणार. इकडे असेल कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर सांगितलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन जे आहे रिएक्टरचं ऑलवेज जास्त असते इनिशियली वर्सेस टाइम टी. ओके, concentrations will be decreases during the chemical reactions. Concentration decreases during the chemical reactions. पहा, जसं जसं रिएक्शन होत जाईल, जसं जसं वेळ वाढत जाईल, तसं तसं कॉन्सन्ट्रेशन जो आहे रिएक्टंटचं काय होत जाते, कमी होत जाते. ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे हा जो आहे इथं काय करायचं आहे आपल्याला, एक स्पेसिफिक इन्स्टंट ऑफ टाइमला काय करायचं आहे, त्या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे म्हणजे ह्या रिएक्टंटचा जो काही कंझ्युम होण्याचा रेट आहे आपल्याला तिथं काढायचा आहे. ओके, सो दिस इज द स्मॉल चेंज. हा कसा असतो, मग
खूप स्मॉल चेंज असतो, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते डिक्रीज झालेलं आहे. आता प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, मग प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल, प्रोडक्टचं सुरुवातीला सुरुवातीला प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, कमी आहे. आणि इकडे काय असणार मग टाइम टी. सो टाइम increases, concentration of the products will be increases. Time increases, concentration of the products will be increases. Okay, so this is the graphical representations. तर आपण इथं काय सांगता येईल मग, हा जो टाइम जो आहे, समजा ह्या टाइमला हा टाइम काय असेल, टी टाइम असेल. याचा जो स्लोप आहे, जो स्लोप काय असेल बघ, पॉझिटिव्ह असेल. पॉझिटिव्ह काय ना, डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी डिवाइडेड बाय काय असेल, टी टी. याचा स्लोप काय असेल मग, स्लोप काय असेल याचा, मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर डिवाइडेड बाय डी टी. मग यामध्ये काय लिहिता येईल आपल्याला, की निगेटिव्ह स्लोप इंडिकेट्स दॅट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स decreases. Positive slope indicates that concentration of the products increases. Okay, negative and positive slopes. से आहेत instantaneous rate of reaction चा graphical representations. Okay. परत एक वेळा सांगतो पहा, इथे लिहित असताना काय लिहायचं, negative slope indicates that concentration of the reactant decreases. Positive slope indicates that concentration of product increases. हे झालं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता पाहूत आपण इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शनचे एक दोन एक्झाम्पल्स. जसं ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन्स बद्दल तुम्हाला मी सांगितलं, तसेच एक्झाम्पल्स आहेत. थोडंसं नॉर्मल फक्त ज्यामध्ये चेंज करायचं आहे आणि काय चेंज करायचं त्याबद्दल सांगितलेलं आहे. जनरल रिएक्शन सांगतो पहा, फॉर एक्झाम्पल्स जनरल रिएक्शन सांगतो अजून एक, ए बी, याचा कोएफिशिएंट आहे स्मॉल बी, गिव्स प्रोडक्ट भेटलेला आहे सी प्लस डी. ओके, स्मॉल सी स्मॉल डी हे आहे. पहा ते याचा आपल्याला इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन लिहायचं आहे. instantaneous rate of A आणि B हे रिएक्टंट आहेत. कंझम्पशन ऑफ काय असेल, A. मला सांगितलं होतं पहा, एखादा कोएफिशिएंट असेल तर काय करायचं, त्याला 1/A करा. ओके, हा कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होता असतो रिएक्टंट असल्यामुळं निगेटिव्ह. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइडेड बाय काय करायचं आहे, डी टी. समजलं, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. इन्स्टंटेनियस रेट ऑफ अजून कोणता आहे मग, रिएक्टंट कंझम्पशन ऑफ बी आहे. मग बी म्हणलं की काय येणार इथं परत निगेटिव्ह, 1/B डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवाइडेड बाय डी टी येणार. हा इन्स्टंटेनियस रेट ऑफ फॉर्मेशन, इन्स्टंटेनियस रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ काय असेल इथं, सी. 1/C पॉझिटिव्ह येणार इथं, 1/C डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवाइडेड बाय डी टी. इन्स्टंटेनियस पहा, मी एकदम व्यवस्थित पूर्ण लाईन टू लाईन जे आहे ते तुम्हाला लिहून देतोय. instantaneous formation of D positive 1/D D concentration of D divided by dt. समझाले. The last instantaneous rate of, आता काय लिहायचं इथं, रिएक्शन.
इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शंस इक्वल टू लिया माइनस 1 by A d concentration of A divided by dt minus 1 by B d concentration of B divided by dt plus 1 by C d concentration of C divided by dt and last plus 1 by D concentration of D concentration of D divided by dt. Okay, so in this way instantaneous rate of reactions can be explained. तर नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो याच्यामधला इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शनचं नेक्स्ट एक्झाम्पल सांगतो N2O5 NO2 आणि O2 फॉर्मेशन झालेलं आहे. हे झालं जनरल पार्ट. आय होप यू अंडरस्टँड. एक्झाम्पल सेकंड पहा. ते एक्झाम्पल घेऊन सांगतो. N2O5 so formation of NO2 plus O2 NO2 plus O2 फॉर्मेशन आहे. याला रिएक्शनला जे आहे ते आपण इथं काय करू बॅलन्स करू. नायट्रोजन 2 आहेत, नायट्रोजन इथं एकच आहे, याला 2 ने मल्टिप्लाय करतो. झाले नायट्रोजन 2. इथं ऑक्सिजन 5 आहे, तिकडे ऑक्सिजन किती झाले पहा 2 दुनी 4 आणि इथं 2 आहेत 6 झाले. समजा मी इथं 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा 4 काय झाले तिथं नायट्रोजन झालेत आणि 5 दुनी 10 काय झाले तिथं ऑक्सिजन झालेत. म्हणून मी इथं काय करतो त्याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल 4 नायट्रोजन झालेले आहेत, 4 दुनी 8 ऑक्सिजन झालेले आहेत आणि इथले 2 ऑक्सिजन म्हणजे 10 ऑक्सिजन आहेत. रिएक्शन बॅलन्स झालेली आहे. आता मग आता याचा इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन लिहायचं. इंस्टंटेनियस रेट ऑफ consumption instantaneous rate of consumption of ह्या N2O5 चा कंझम्पशन होण्याचा रेट काय आहे. काय रेट असेल मग ऑफ N2O5 कोएफिशिएंट 2 आहे. कोएफिशिएंट 2 म्हणलं की काय येणार मग इथं हा डिक्रीज व्हायला निगेटिव्ह 1/2 येणार. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवाइडेड बाय dt. पहा हे जर तुम्हाला असं रिएक्शनचं जर लिहिता आलं तरच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. कारण तुम्हाला याचा जो रेट जो आहे त्याचा दिलेला असतो, त्याच्यावरून याचा रेट काढायचा असतो. याचा रेट दिलेला असेल तर याचा रेट कॅल्क्युलेट करता येतो. पण हे तुम्हाला असं थेरी लिहिता आली पाहिजे. इंस्टंटेनियस रेट ऑफ फॉर्मेशन झालेला आहे. फॉर्मेशन ऑफ इंस्टंटेनियस रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2. ओके NO2 काय येणार मग पॉझिटिव्ह राहणार. इथं किती आहे तिथं 4 आहे 1/4 करा. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवाइडेड बाय dt येणार. ओके हा पुढं इंस्टंटेनियस रेट ऑफ फॉर्मेशन इंस्टंटेनियस रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ काय येणार इथं O2 येणार. O2 ला जो आहे तो कोएफिशिएंट नाही. O2 ला काय कोएफिशिएंट नाही म्हणून काय येणार इथं पॉझिटिव्ह येणार. हा फॉर्मेशन झाल्यामुळे कोएफिशिएंट नाही. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवाइडेड बाय काय येणार dt येणार. आता लास्ट इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन येणार. काय असेल मग रिएक्शन म्हणलं की इक्वल टू लिहा -1/2 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू प्लस 1/4 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवाइडेड बाय काय येणार dt येणार इज इक्वल टू डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवाइडेड बाय काय येणार dt येणार. ओके म्हणजे सांगायचा उद्देश काय
की ज्या रेटनं हा काय झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे, त्या रेटनं हा फॉर्मेशन होत असतो. 1/2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 म्हणजे जेव्हा टू मॉलिक्युल्स ऑफ N2O5 चे काय होत असतात, डिक्रीज होत असतात, तेव्हा 4 मॉलिक्युल्स ऑफ त्याच रेटना 4 मॉलिक्युल्स ऑफ NO2 फॉर्मेशन होत असतात. ओके, ज्या रेटनं 2 मॉलिक्युल्स ऑफ N2O5 काय होत असतात, डिक्रीज होत असतात, त्याच रेटनं एक मॉलिक्युल जो आहे तो O2 चा फॉर्मेशन होत असतो. ओके, समजाले काय म्हणालो मी? एक मॉलिक्युल ज्या रेटनं म्हणजे एक O2 मॉलिक्युल फॉर्मेशन होण्यासाठी किती मग 2 मॉलिक्युल्स ऑफ N2 जे आहे ते डिकम्पोज व्हावं लागतात. म्हणून इथे दिलेलं आहे पण हाफ N2O5 हाफ म्हणजे काय याचे 2 चे म्हणजे काय लागणार आहे आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ N2O5 सो दॅट कॅन बी डिकम्पोजेस टू फॉर्म द 1 मॉलिक्युल्स ऑफ O2. When the 2 molecules of N2O5 decomposes, there is a formation of 4 molecules of NO2. Okay, so this is the instantaneous rate of reactions. मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, तुम्ही ते एक्झाम्पल जे आहे ते कंप्लीट करा. एक एक्झाम्पल सांगतो. जे तुम्हाला आठवतील, जे कोणते एक्झाम्पल्स तुम्हाला केमिकल रिएक्शन दिसतील त्याचं तुम्हाला इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन किंवा ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन जे आहे ते लिहिता येईल. कशाचंही पण कुठलंही आपण एखादी केमिकल रिएक्शन जे आहे ते करू शकतो, त्याच्यावरून जे आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. जसं H2O2 आहे, थर्ड एक्झाम्पल H2O2 आहे, लिक्विड फॉर्म मध्ये आहे. So, yes, formation of H2O plus O2 फॉर्मेशन झालेलं आहे. मग आता हे रिएक्शन काय करा, बॅलन्स करा. जेव्हा हायड्रोजन परऑक्साईड याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर वॉटर मॉलिक्युल आणि O2 फॉर्मेशन झालेलं आहे. सुरुवातीला काय करायचं, रिएक्शनला बॅलन्स करा. हायड्रोजन 2 आहेत, ऑक्सिजन 2 आहेत, ऑक्सिजन इकडे 3 आहेत. ओके, मग हे रिएक्शन याच्यासाठी याला काय कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, मग रिएक्शन बॅलन्स होईल. त्यावरून तुम्ही काय करायचं, ॲव्हरेज रेट ऑफ इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन जे आहे ते एक्सप्लेन करा. दुसरं एक एक्झाम्पल सांगतो पहा, नंबर 4 जे आता आपण पाहिलं होतं. H2 plus I2 gives 2HI. हे ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन मध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. या रिएक्शनला सुद्धा काय करा, इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन लिहा. फिफ्थ सांगतो, H2N2 फॉर्मेशन ऑफ NH3. ओके, तर रिएक्शन जे आहे ते मी काय करतो, हे एवढं बॅलन्स करून देतो. 2 हायड्रोजन आहेत, इथं नायट्रोजन 2 आहेत, नायट्रोजन इथं 2 आहेत, एक आता 2 झाले, एक होता हायड्रोजन. 3 दोन्ही 6, याला काय करा 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, हायड्रोजन नायट्रोजन 2, नायट्रोजन 2. रिएक्शन बॅलन्स आहे. हे रिएक्शन बॅलन्स नाही, हे रिएक्शन पण मी तुम्हाला बॅलन्स करून देतो. त्यासाठी काय करायला, समजा मी तर 2 मल्टिप्लाय केलं तर 2 दोन्ही 4, तर काय करतो 2 दोन्ही 4. ऑक्सिजन किती झाले पहा, 2 दोन्ही 4 ऑक्सिजन झाले. इथे 2 ऑक्सिजन, इथे 2 ऑक्सिजन्स. ओके, सो अशा प्रकारे रिएक्शन्स हे सर्व बॅलन्स आहे. मग तुम्ही काय करा, जे इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन जे आहे ते काय करा, एक्सप्लेन करा. ओके, म्हणजे हे तुम्हाला इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन आणि ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन कोणतेही केमिकल रिएक्शन जर दिलेलं असेल, ओके, जर लिहिता आलेलं असेल, तर तुम्हाला एखाद्याची जर व्हॅल्यू दिलेली असेल तर त्यावरून दुसऱ्या कंपाऊंडचं काय करता येतो, आपल्याला रेट जो आहे तो कॅल्क्युलेट करता येतो. पण तो रेट मग नेमकं कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, आम्हाला तर तो रेट आहे तिथं कसं कॅल्क्युलेट करायचं समजलेलं नाही. त्याची काळजी करू नका, मी तुम्हाला तो ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन जे आहे ते कसं कॅल्क्युलेट करतात ते तुम्हाला मी तर एक्सप्लेन करून सांगतो. ठीक आहे. ओके, टुडे विल स्टॉप हियर्स. नेक्स्ट जो पार्ट असेल तो नेक्स्ट पार्ट आहे रेट एक्सप्रेशन्स.
तर रेट लॉ काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे, तर पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. ओके, थँक्यू.